कुठेतरी वाटत होतं, की बाहेर गेल्या-गेल्या पहिलं काम काय करायचं, तर पहिलं नाटक करायचं असं ठरवलेलं. बाहेर आलो आणि 10 दिवसात मला हे नाटक मिळालं. पण नाटकातले जे ऑन द स्पॉट रिॲक्शन असते ती खूप इम्पॉर्टंट वाटते आर्टिस्ट म्हणून, आणि आपल्यालाही ते एक छान एक फिलिंग येतं त्यामुळे. नमस्कार, मी कस्तुरी सिनेचित्रमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप स्वागत आहे. खरं तर नाटकाचे नवरा बायकोंचे विषय पण बरेचसे बघितले, पण एक शिक्कामोर्तब नावाचं हलकं फुलकं आणि कॉमेडी नाटक आहे. सागर दादा आणि भक्तिदेव, खूप स्वागत. खरं तर सागर दादा, तुझी इच्छा होती की नाटकात काम करावं. बिग बॉसच्या इंटरव्ह्यूमध्ये मला बोलला होतास, माझ्या इंटरव्ह्यूमध्ये, की मला नाटकात काम करायचं. खरं तर योगायोगाने हा नाटकाचा योग जुळून आलेला आहे. सो शिक्कामोर्तब जेव्हा हे नाटक तुझ्याकडे आलं तेव्हा पहिला काय थॉट होता आणि हे नाटक तू कसं एक्सेप्ट केलंस? नाही, मी वाटच बघत होतो. म्हणजे मी ठरवलेलंच, की म्हणजे बिग बॉसमध्ये मी मिस करत होतो नाटकाला. त्याच्या आधी खूप नाटकं केली आहेत मी आणि कुठेतरी वाटत होतं, की बाहेर गेल्या-गेल्या पहिलं काम काय करायचं, तर पहिलं नाटक करायचं असं ठरवलेलं. बाहेर आलो आणि 10 दिवसात मला हे नाटक मिळालं. शेलार सरांनी मला भेटले, ते फक्त कथा ऐकवली आणि कथा ऐकूनच मी लगेच एक्सेप्ट केलं ते नाटक. आणि त्या पद्धतीने त्यांनी बसवलेलं पण एक अतिशय सुंदर आहे. आणि 4च जण आहेत. 2 जोडपी आहेत. एकमेकांच्या आयुष्यात आल्यानंतर काय धमाल उडते. आणि महत्त्वाचं म्हणजे सत्य घटनेवर आधारित आहे. आणि एक उत्तरार्धात हे नाटक एक वेगळंच वळण घेतं आणि एक काय म्हणू, एक महत्त्वाच्या मुद्द्याला हात घालतं आणि ते लोकांसमोर तो मुद्दा काय आहे ते तुम्हाला नाटक बघितल्यावर कळेल. खरं तर भक्तिदायी मालिकांमधली भूमिका ही वेगळी असते. तो प्रेक्षक वर्ग आपला वेगळा असतो. पण जेव्हा आपण नाटक मध्ये काम करत असतो, तो प्रेक्षक वर्ग आपल्याला येऊन भेटत असतो. नवरा बायकोचं नातं हे टॉम अँड जेरी सारखं असतं, कुठे तिखट आंबट अशा चवींचं देखील असतं. सो इथे नवरा बायकोचं नेमकं नातं कसं असणार आहे आणि प्रेक्षक ह्याच्यातून काय घेऊन जाणार आहे? माझं या नाटकामधलं नाव आहे लैला, आणि माझा जो मजनू आहे तर तो मला खरंच भेटतोय का, आणि माझे साधारण किती मजनू आहेत असं सगळं थोडंसं सस्पेन्स आहे. आणि मग तो शेवटी मला भेटतोय का मजनू. तर असं वेगळं नवरा बायकोंचं हे असं म्हणता येईल गोष्ट आहे याच्यामध्ये. आणि हे सागर म्हणाला तसं की 2 पेअर आहेत आणि त्यांच्यामधली मध्येच नोकझोक होते, मध्येच त्यांच्यामध्ये एकत्र पण येत आहेत, त्यांच्यामुळं प्रॉब्लेम पण होत आहेत. तर अशी गमतीशीर गोष्ट आहे. नक्कीच. खरं तर सागर दादा, नाटकाचे आता वेगवेगळे विषय येत आहेत. प्रेक्षकांना ते खूप आवडत आहेत. नाटकाचे प्रयोग हाऊसफुल होत आहेत. म्हणजे हाऊसफुलचा बोर्ड लागणे प्रत्येक कलाकाराचं स्वप्न असतं. शिक्कामोर्तबला जेव्हा प्रेक्षक येतोय, तो या नाटकातून काय घेऊन जातोय? आतापर्यंत ते तुम्हाला मी सगळं मग सगळं भांडं फुटेल. मग ते सगळं मी कसं काय घेऊन जाणार? थोडक्यात काय? तुम्हाला जे हवं ते घेऊन जातो. नाही, मी एवढंच म्हणेन, की भारताच्या सुरक्षेचा प्रश्न आहे हा, जो हलक्या-फुलक्या पद्धतीने लोकांसमोर मांडला जातो. आणि त्यातून लोकांनी काय घ्यायचं, तर तुम्ही नाटक बघितल्यावर खरंच कळेल. मला नाही ओपन करायचं काही. नाटक जेव्हा चालू असतं तेव्हा एंडला जाऊन असं काहीतरी हा एवढ्या गंभीर विषयावर ते नाटक बोलत असेल हे ऑडियन्सच्या अजिबातच लक्षात नाही. कारण आम्ही नाटक माझ्याजवळ पहिल्यांदा वाचलं तेव्हाही मला जो सेम धक्का बसला होता, की तसंच प्रेक्षकांनाही होत असेल अशी मला खात्री आहे. नक्कीच. पण बघ ना, कधी-कधी काय होतं, नाटक हे आता कोणत्या एजचं नाही राहिलं. प्रत्येक एज ग्रुप नाटकाला येत असतो. ज्यांचं कोणाचं लग्न होणार असणार आहे ते कपल्स देखील येतात. लग्न झालेले कपल्स येतात. कोण आजी-आजोबा असू दे, सगळ्या वयोगटातील प्रेक्षक येत असतो. तेव्हा तो प्रेक्षक विचार करत असतो का, "अरे यार, हे जे दाखवते आपण पण तेच करतो. आपण पण हेच बोलतो." असं तरी घडलंय का, की हे तुम्ही दाखवलं ना, हे आमच्याबरोबर असंच हो, हो. खूप जोडपी येतात, भेटतात आणि सांगतात, की छोटी-छोटी कारणं असतात घरात भांडण व्हायला. छोटी-छोटी कारणं असतात. पण तीच कारणं जर समोर दिसली, तर मग त्यांनाच हसू येतं आणि ते नंतर मग आम्हाला भेटून सांगतात, "असंच होतं हो आमच्या घरी पण." नवरा बायकोंमधली कॉम्पिटिशन काय असते करिअर मधली, ते सुद्धा आमच्या नाटकामध्ये काय काय गोष्टी आहेत, तर ते नक्कीच रिलेट करतात लोक. आणि जेव्हा प्रेक्षकांना आपण अशा पद्धतीचं नाटक प्रेझेंट करतो, प्रेक्षक ते बघतो. खरं तर आपण काही-काही आता गोष्टी बघत असतो, की काही गोष्टी डिव्होर्सपर्यंत पोहोचलेल्या असतात. हे नाटक बघून तुम्हाला असा एक संदेश वाटतो की नाही, तुम्ही एक पाऊल मागे याल आमचं नाटक बघितल्यावर? तू हळू नाटक काय सांगतेस आता? बघितलंस का नाटक? तू पाहिलंयस तू नाटक? पण माझा अभ्यास मी तुला सांगते, की म्हणजे नाही, मी सांगेन, की एक छान लव्ह स्टोरी आहे, की डिव्होर्स नाही म्हणता येणार, पण या नाटकातून हे तुम्हाला नक्कीच दिसेल, की
एकमेकांना साथ देणं काय असतं, एकमेकांना सांभाळून घेणं आणि कुठलंही संकट आलं आपल्यावर तर त्याला सामोरं आपण दोघं मिळून कसं सामोरं जायचं हे या नाटकातून नक्की घेऊन जाते. नक्की तेच आहे की लोक हे नक्कीच लक्षात ठेवतील की काय कसं आपण थोडंसं तरी त्यांना काहीतरी असं वाटेल, अरे आपल्याला हे जे काही भांडण आहे छोट्या छोट्या गोष्टींवर ते आपण जरा विचार करूया त्या गोष्टीवर. पण नवरा बायकोचं नातं म्हटलं की भांड्याला भांडं लागतंच. म्हणजे ते नातं त्याशिवाय खुलत नाही, की म्हणजे तिचा रुसवा, त्याचं त्याला मनवणं हे सगळं असतं. सागर दादा, तुझ्या आयुष्यातली अशी कोणती गोष्ट आहे का, की ती तू करतोस आणि त्याच्यावर तुझी बायको रिएक्ट होते, की यार हां, आता मला सागरनी मनवलंय, मी रागवली आहे, किंवा कोणती अशी गोष्ट नोकझोक होते, की ज्याच्यावरती पटकन ती म्हणजे माझी मुलगी आणि माझी बायको दोघांनाही एक खटकतं की मी त्यांना वेळ नाही देत. खूप वर्षांपासून चालू आहे, पण त्यांना कुठे फिरायला वगैरे घेऊन गेलं की मग काय रुसवा जरा कमी होतो त्यांचा. पण हेच असतं ना, की नातं, की म्हणजे नातं कितीही खोलवर गेलेलं असतं, किती फुललेलं असतं, पण ते जपणं आपल्यासारखं असतं. जेव्हा ती कळी फुलते तेव्हा ते फूल तयार होतं. तसंच नातं असतं, ती कळी असते. आपण कसं भरवायचं हे Yes, आपल्यावर yes. असतं. भक्तीताई, मालिकेमधून तुझा प्रेक्षक खूप बघितलाय, पण नाटकातला प्रेक्षक तुला पर्सनली येऊन अशी काही कोणती कॉम्प्लिमेंट दिली आहे का, की खूप मला आवडले किंवा खूप मला भावलंय? हो, आत्ताच आमच्या दुसऱ्या तिसऱ्या प्रयोगाला एक आजी लांबनं आठवत असेल, तर त्यांनी भक्ती खूप छान वगैरे असं म्हटल्यावर खरं तर आमचा दुसरा प्रयोग होता आणि मी थोडी काय म्हणतात कसं होतंय काय होतंय कळत नव्हतं आणि त्यांची अशी रिॲक्शन आल्यावर मला खूप छान वाटलं. म्हणजे हे नाटकाची तीच गंमत आहे की ऑन द स्पॉट आपल्याला त्या गोष्टी कळतात. सिरियलमध्ये वगैरे आपण काम करत असतो आणि ते कधीतरी लोकांना भेटल्यानंतर त्यांना ते आठवलं तर ते सांगतात, पण नाटकातलं जे ऑन द स्पॉट रिॲक्शन असते ती खूप इम्पॉर्टंट वाटते आर्टिस्ट म्हणून आणि आपल्यालाही ते एक छान एक फिलिंग येतं त्यामुळे. पण सागर दादा, पुन्हा रंगमंचावरती येऊन ते काम करणं, तो वावरणं, ते प्रेक्षक, त्या प्रेक्षकांची कौतुकाची थाप, एक कलाकार म्हणून आता तू कसं बघतो? कारण का ज्या गोष्टीसाठी तू थांबलेलास, आता फायनली ती गोष्ट आलेली आहे. पण कसं वाटतं? खूप वर्षांनी मी फक्त नाटकाचा बुक केलाय. मी एक वेळ सिनेमा सोडेन किंवा सिरियल सोडेन, पण नाटक मी कधीच नाही सोडलं. आत्तापर्यंत मी सोडलेलं नाहीये नाटक. माझी करिअरची सुरुवात नाटकापासून झाली आणि तेव्हापासून आत्तापर्यंत मी नाटक करतच आलो. आणि आता तर सुरुवात आहे नाटकाची, पण ह्यापुढे तुला नाटक करायला आवडणार आहे, म्हणजे वेगवेगळ्या विषयांवर? हो, हो, हो. नक्की का नाही? नाटक नाही सोडणार मी कधीच. कधीच नाही. Artist म्हटल्यावर नाटक त्यांचा काय श्वास असतो असं हो ना. म्हणूयात आपण. सुरुवातच त्यांची तिथून होते. सो नाटकामध्ये आम्हाला काम करायला मिळतंय हेच आम्ही खूप लकी समजतो स्वतःला. ते खरं तर नाटक तुम्ही जास्त उघडणार नाही आहात, पण आयुष्यातली अशी एखादी गोष्ट ज्याच्यावर तुम्ही शिक्कामोर्तब केलेला आहे, ती कोणती असेल? अरे बापरे! झालं. बिग बॉस नंतर नाटक करायचं होतं. त्याच्यावर शिक्कामोर्तब केलं मी. मी असं म्हणेन की माझ्या कामातून लोकांना आनंद द्यायचा ह्याच्यावर मी शिक्कामोर्तब केलं. आणि जाता तर तुमच्या प्रेक्षकांना आव्हान द्या, आमंत्रण द्या नाटकाला येण्याचं. नक्कीच शिक्कामोर्तब आमचं नवीन नाटक आलेलं आहे. काहीच प्रयोग झालेले आहेत, पण लोकांचा प्रतिसाद खूप उत्तम मिळतोय आम्हाला आणि तुम्हीही तुमच्या जवळच्या नाट्यगृहामध्ये कुठे शिक्कामोर्तब नाटक लागलं तर सहकुटुंब, सहपरिवार नक्की या. मी पण तेच म्हणेन की आमच्या नाटकामध्ये आहे फुल एंटरटेनमेंट, एंटरटेनमेंट आणि एंटरटेनमेंट. सो जे लोकं नाटक बघायला येतात त्यांना तर ते खूप आवडतंच आहे. सो तुम्ही या नक्की आणि तुमच्या जवळच्या नाट्यगृहामध्ये 4-5च हार्डली प्रयोग झालेत आणि असेच प्रयोग होत राहणार आहेत आणि तुम्ही नक्की या. तुम्हाला नक्की आवडेल.